फिजिकल रिलेशनशिपचा काय इम्पॅक्ट असतो नवरा बायकोला, त्यांनी ते कसं जपलं पाहिजे? आणि एक दिवस कदाचित असंही वाटतं की मग चला आता ह्या नात्यात काहीच नाही उरलेलं. मिसकम्युनिकेशन, आर्थिक प्रॉब्लेम्स आणि एक फिजिकल रिलेशनशिप. तर मिसकम्युनिकेशनमध्ये माझा पहिला प्रश्न आहे का पती पत्नीचा मूळ पाया हाच विश्वास असतो. तुमच्या घरात सतत भांडणं होत आहेत का, की अतिशांतता आहे? कारण दोघंही खूप धोकादायक आहे. बऱ्याचदा कुटुंब बाहेरून नॉर्मल दिसतं, पण आतमधला स्ट्रेस त्या कुटुंबांनाच माहिती असतो. याचे कारण बरेचसेच असतात. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं आपण एकत्र तर राहतो आहे, पण मनाने दूर आहोत का? आज ह्याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत एक स्पेशल गेस्ट आहे. नमस्कार, मी शिल्पा वानखेडकर. एक्सप्रेस विथ शिल्पामध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज या खास विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे प्रणाली शिंदे मॅम. या काउन्सिलर, सोशल वर्कर आणि मन संवाद केंद्राच्या संचालिका आहेत. त्या अनेक वर्षापासून अनेक हजारो लोकांना इमोशनल सपोर्ट आणि काउन्सिलिंग करत आहे. नमस्कार मॅम, तुमचं एक्सप्रेस विथ शिल्पामध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद मला एक्सप्रेस विथ शिल्पामध्ये बोलवल्याबद्दल. आणि जर माझ्या अनुभवाचा फायदा इतर अनेक लोकांना, कुटुंबांना होत असेल तर त्याचा मला निश्चितच आनंद वाटेल. थँक्यू मॅम, तुम्ही इथं महत्त्वाचा वेळ दिल्यानंतर. ॲक्च्युली आज कुटुंबांना तुमचीच गरज आहे. मॅम, माझा पहिला प्रश्न तर हेच राहील, कारण सोशल वर्क हे चॉईस आहे, हो, जे आपण चूज करतो. तर तुम्हाला पहिल्यापासूनच याच्यात इंटरेस्ट होता का? तुम्ही म्हणजे ह्या क्षेत्रात कशा आला? चुकून आली. कारण मी काही आधी ठरवलेलं नव्हतं अच्छा. की असं काही करायचंय, हां, पण मनात कुठेतरी होतं की आपण समाजाचं देणं लागतो. हं, हं. समाजासाठी खूप नाही काही, पण जितकं शक्य आहे तितकं करायचं. मग सुरुवात माझी अशी झाली की माझ्याच आयुष्यात अशा काही घटना घडत गेल्या की त्यावेळेला मी एकटी पडली. त्यावेळेला सपोर्ट करायला, माझ्याशी संवाद साधायला कोणीही नव्हतं. मी ज्या सिच्युएशनमधून बाहेर आल्यानंतर विचार केला की ज्या वेळेला मला गरज होती त्यावेळेला माझ्यासोबत कोणी नव्हतं. आज जगात अशा हजारो स्त्रिया असतील, हजारो व्यक्ती असतील की त्यांना फक्त ऐकण्याची गरज आहे. मग जेव्हा माझ्यासाठी कोणी उपलब्ध नव्हता, तेव्हा मला असं वाटलं की मी कोणाचा तरी कान व्हावं खूप आणि मी छान. ऐकून घ्यायचं आणि काउन्सिलिंग करायचं ठरवलं. मग इथून एक 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 टप्पा पार करत मी इथपर्यंत आली. काउन्सिलिंगचे कोर्स केलेत, त्याच्यानंतर सायकोलॉजी समजून घेतली, अच्छा. सायकोलॉजीचे विविध कोर्स केले, विविध थेरपी केल्या आणि त्याच्यानंतर मी काउन्सिलिंग सेंटर ओपन केलं. मग ते सेंटर ओपन केल्यानंतर मला समाजातील वेगवेगळ्या केसेस येत गेल्या. मी प्राथमिक स्वरूपात काम केलं ते मानसिक आरोग्य. मानसिक आरोग्याची गरज आणि खरी ओळख केव्हा झाली? आफ्टर करोनानंतर. हां, बरोबर. करोनाच्या पिरियडने हे शिकवलं लोकांना की पैसा, फेम आणि नेम हे सर्व काही नाहीये. ज्या आपल्या प्राथमिक गरजा आहेत त्या आहेत अन्न, पाणी, वस्त्र आणि त्याच्यानंतर एकमेकांमधील माणुसकी जपणे, त्याच्यानंतर एकमेकांना वेळेवरती साथ देणे आणि आलेल्या संकटात जेव्हा आपण सगळे एकत्र होतं त्याऐवजी तुम्ही आधीच कुठेतरी एकत्र कनेक्ट आल्यास राहा. बरोबर. कनेक्ट राहा. वेळ आल्यावरती नका तुम्ही कनेक्ट होऊ. बरोबर. मग तुम्ही संवाद साधा, माणसं जोडा. शेवटी माणसंच शेवटी कामात येत आहे. आज तुमच्याकडे किती पैसे, फेसबुकला अनेक लोक आहेत तुमच्या लिस्टमध्ये, पण जेव्हा तुम्हाला खरंच गरज आहे, तुम्ही संकटात आहात, तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात, तिथे किती व्यक्ती आहेत तुमच्यासोबत? आणि तेव्हाच खरं महत्वाचं आपल्याला आहे. जाणवतं, म्हणजे आपण पण त्या सेल्फिशच म्हणायला लागतं. कारण बऱ्याचदा आपण आहे ना, जेव्हा आपण सोशल असतो, हॅपी असतो, तेव्हा आपल्याला असं नाही वाटत का माझ्या अवतीभोवती कोणी असावं. ठीक आहे, मी खुश आहे. पण जेव्हा जसं तुम्ही सांगितलं असे प्रसंग येतात जिथे आपल्याला एक कान लागतो, जो आपल्याला ऐकायला पाहिजे. आपण 100 लोकांसोबत असतो, पण तो एक व्यक्ती नसतो जो आपल्याला म्हणजे जे आपल्याला सांगायचंय नेमकी तेच ऐकणारा. ऐक आणि त्या केसमध्ये तेव्हा आपल्याला एकटं वाटायला लागतं. म्हणजे मला हे नावच इतकं प्रभावशाली वाटलं आणि छान वाटलं, मन संवाद. म्हणजे इथंच कुठेतरी मी मनाने संवाद केलाय हो. असं वाटायला लागतं. आणि तुमचा अनुभव एवढ्या दिवसांचा, एवढ्या वर्षांचा आहे. मॅम, जेव्हा तुम्ही हा प्रवास सुरू केला, जसे तुमचे डोमेन्स बरेचसे आहे, जसं डी-ॲडिक्शन आहे, कुटुंब आहे, मुलांवरती वेगळे, वाईफ्सवरती डिव्होर्सवरती वेगळं आहे. तर आजचा आपला टॉपिक तर कौटुंबिक आणि मॅरेज आहे. तर आत्तापर्यंत तुमच्या जर्नीमध्ये कॉमन जो प्रॉब्लेम घेऊन कपल्स आले किंवा कुटुंब आले, तो कोणता आहे? जे आत्तापर्यंत आले सगळ्यात जास्त माझ्याकडे ते होते म्हणजे जो तुम्हालाही माहिती आणि मलाही माहिती
सासू सासरे बरोबर. दीर जावा एकत्र. हेच हा, कॉमन. हा. पण हे वरवरचं असतं मॅम. हं. ते का असतं, आपण टॅग लावून देतो की सासू अशी वागते, हं, हं, हं. दिराणी अशी वागते, हं. पण त्याच्या मागे बरीचदा भावना ही असते की ते जसं वागतंय तसं वागू दे, हं, हं. मला फक्त माझ्या पतीने समजून घ्यायला हवं. हो. ठीक आहे. जिथे पती समजून घेतो ना तिथे या गोष्टी बऱ्याचशा कमी होतात. हं. पण होतं हेच की पती समजून घेत नाही किंवा समजून इग्नोर घेतलं करतो. तरी नाही, इग्नोर पण नाही म्हणता येणार त्याला. म्हणजे त्याला हे कळत नसतं की मी आईची बाजू घेऊ की हा, हा, बाईची हा, बाजू हा, घेऊ. बरोबर. याच्यात तो स्वतःला पिसला जातो. हो स्वतः तो पिसला जातो आणि तो त्यावेळेला स्वतःला वाचवण्यासाठी तो इकडनंही बोलत नाही तिकडनंही हा. बोलत नाही. बरोबर. मग होतं काय ह्या सिच्युएशनला, पत्नीला असं वाटतं की हा माझा सपोर्ट करत नाहीये आणि जिथे सपोर्ट करायची गरज आहे तिथे केलं तेव्हा आई म्हणते की हा बायकोचा बैल झाला किंवा हा बायकोचंच ऐकतं, बरोबर. जे कॉमन आपल्याकडे म्हटलं जातं. म्हटलं जातं आणि ते अगदी सहज नैसर्गिकपणे हो, हो, होतं. बरोबर. कारण आपली संस्कृती आपल्या आजूबाजूलाच असं आहे की ते सर्रास होतं. मग इथे होतं काय, त्या स्त्रीची गळचेपी होती, तिच्या भावना समजून घेतल्या नाहीमुळे ती चिडचिड होते, कुठेतरी कोलॅप्स होते, कुठेतरी मग तिला एकटेपणा वाटायला लागतो. अनवॉन्टेड वाटायला लागतं, हो. म्हणजे माझी महत्व नाही होतं काय, आई वडील म्हणतात हा, की सासर तुझं घर आहे हा. आणि सासरी आल्यावरती तिला असं वाटतं की सासर पण माझं माझं घर. नाहीये, मग मी जायचं काय, करायचं काय. बरोबर. या भावभावनांच्या हिंदोळ्यावरती ती नेहमी झुलत असते की मी पूर्ण माझं आयुष्य या घरासाठी देणार आहे, तरी मी परकी का, हा, ऍक्सेप्ट का केलं जात नाहीये. म्हणजे जो नॅशनल क्वेश्चन आहे ऍक्च्युली. हो हो, ऍक्सेप्ट का केलं जात नाही. किंवा खूप छान वाटतंय की ह्या घरची सून आनंदात आहे, हॅप्पी आहे, ती सगळं तिच्या मनासारखं करते, इट्स ओके. असेल पण तसं हे केव्हा होतं, जेव्हा दोघी बाजू समजून घेतल्या जात आहेत, अंडरस्टँडिंग होतंय आणि सगळ्यात महत्वाचं संवाद होतोय. जेव्हा संवाद बसून होतो तेव्हा बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि खरं गरजेचं हेच आहे की तुम्ही संवाद साधा, जो नात्यांमध्ये साधला जात नाही, नात्यांमध्ये गृहीत धरलं जातं. पती पत्नी एकमेकांना काही कालावधीनंतर नेहमी गृहीत धरतात. हो, बरोबर. आणि ते गृहीत धरणं खूप घातक असतं. त्याच्याने स्वतःच्या आयडेंटिटीवरती डाऊट यायला लागतो. कारण एखादा नवरा डिसिजन घेतो हं. की आपल्याला घर घ्यायचंय, घर घेताना तो त्याच्या आईला विचारेल, वडिलांना विचारेल, इवन बहिणीला विचारेल, पण ती चर्चा करत असताना जिच्यासाठी घर घेतले जाते किंवा ज्यांच्यासाठी घर घेतले जाते ती लेडीज किचन मध्ये असते. बरोबर. मग तिला का नाही तिथे बोलवलं जात, तिचा का नाही विचार घेतला जात. बरोबर. आणि म्हणजे ऑब्व्हियसली आजकालच्या सगळ्या लेडीज शिकलेल्या आहेत, मग तिला ते कुठेतरी वाटतं की महत्व फक्त यांच्याच विचारांना आहे, मी कुठे आहे मी मग कुठे ह्या आहे? कुटुंबात. आणि तिथून सुरुवात होत ती जाते स्पेस मग हळूहळू बरीच मोठी होत जाते. हे एक कारण झालं, असे अनेक कारण असतात. आणि आता मग त्याच्यावर तुम्ही कसं त्यांना गाईड करतात, म्हणजे पूर्ण कुटुंबालाच मग तुम्ही काउन्सिलिंग करतात का? नाही, आधी मी त्या लेडीजशीच बोलते, अच्छा. कारण ती माझ्याकडे आलेली असते, पूर्ण कुटुंब नसतं आलेलं. अच्छा. ती तिचा प्रॉब्लेम घेऊन माझ्याकडे येते. मग तिला सगळ्यात आधी नेमकं तुझं म्हणणं काय, तुझा प्रॉब्लेम काय आहे, तुला अपेक्षित काय आहे आणि याच्यातून मार्ग काढण्यासाठी तू काय करू शकते. आम्ही रेडीमेड उत्तर देत नाही, आम्ही आयता सदरा शिवून त्याला घालत नाही, कारण शेवटी घरात ती राहते. हो, बरोबर. तिच्या आजूबाजूंच्या लोकांचा स्वभाव तिला माहिती, त्या सिच्युएशनला तिने कसं डील केलं पाहिजे हे तीच ठरवू शकते. तिथे मी उत्तर देणं चुकीचं आहे. मग हळूहळू तिला त्या सिच्युएशननुसार कसं वागायचं, कसं बोलायचं किंवा कुठे आपले मतं मांडायचे, कुठे नाही मांडायचे, हे तू कसं त्या सिच्युएशनमध्ये तूच स्वतः शिकशील हे तिला शिकवते मी. आणि अर्थात थोडासा विचार करतो, विचार करतो. विचार कर, वेळ घे आणि बोलायला सुरुवात कर. बोलायला सुरुवात अशी कर की संवाद साध, की मला असं वाटतंय, हो, मला असं एन्व्हायरमेंट हो पाहिजे आहे. हो, बरोबर आहे. किंवा तुझं मत सांगताना हा. ठीक आहे तुम्ही हे करतायत ना, ठीक आहे, पण असंही करून बघितलं तर समोरचाही ऐकतो. बरोबर. आणि हे नेमकं होत नाही. आपण तेच होतं सांगतो. काय, मी हे सांगितलं, हे व्हायलाच पाहिजे आणि असंच करा, हा अट्टहास असतो आणि तो अट्टहास नंतर वादात रूपांतर होतो. बरोबर. ओके.
आणि जसं मॅम आता आपला पहिला प्रश्न स्टार्ट झालाय, जॉईंट फॅमिली, इन लॉज. तुम्हाला जसं आता आपण म्हणजे 3 पिढ्यांचं जर बोलल्या गेलो, जसं आता आपण आपली आजी आजी बघू, आता आपली आई देखील सासू झाली आणि आता आपली जनरेशन पण हो. कुठेतरी सुरुवात करणार आहे सासू व्हायला. याच्यात बराचसा फरक आहे. तर तुम्हाला त्या फरकमध्ये ॲडव्हांटेजेस आणि डिसएडव्हांटेजेस काय वाटतात? सगळ्यात मोठं तर असं आहे की आजी म्हणते हं. आणि ह्या सगळ्यांमधली पिसली जाणारी तिसरी पिढी. अच्छा. होतं काय, सासूबाई सांगत असतात सुनेला की मी आत्तापर्यंत असं हो, सगळं हो. केलेलं आहे. हं? बरोबर आहे. सून ही आजच्या काळातली असते. ती म्हणते की तो तुमचा काळ वेगळा होता, आता काळ वेगळा आहे. हं? जर त्या दोघांनी ठरवलं तर मध्यम मार्ग काढून ते चालू शकतात, हो. पण ते होत नाही नाही बहुतेक होत. वेळा. कारण दोघींना मग इगो, जिचा तिचा इगो किंवा सेल्फ हो, हे असतं, सांभाळायचं असतं, सांभाळायचं. म्हणजे माझी सत्ता हां, हवी, हां, हां. हा दोघींचाही क्रायटेरिया असतो. आईला वाटतं की मुलगा फक्त माझा असावा आणि बायकोला वाटतं की नवरा फक्त माझा माझा असावा. पण जेव्हा बायको हा विचार करते की कदाचित ह्या व्यक्तीमुळे आपल्याला नवरा भेटला, म्हणजे ही व्यक्ती भेटली, हा संसार, हे सगळं आपण उपभोगतोय, त्याला तितकीच सहाय्यभूत हां. ती व्यक्ती पण आहे. आणि आत्ता मी ह्या व्यक्तीच्या आयुष्यात आलेली आहे, याच्या पुढील आयुष्य जरी याच्यासोबत घालायचंय तरी यांना सोबत घेऊन घालायचंय. जेव्हा हा विचार तिच्या मनात येईल आणि ती तो आत्मसात करेल, तेव्हा वाद ते बरेचसे कमी होतात. बंद नाही होणार, कारण प्रत्येक व्यक्ती 2 वेगवेगळ्या विचारांच्या हो. असतात. जिथे आपल्या हाताचे 5 बोटं सारखे नाहीये, तिथून आपण समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा नाही करू शकत की तू माझ्या म्हणण्याप्रमाणेच वागलं पाहिजे, आणि तो अट्टहास पण करणं चुकीचं आहे. बरोबर. कारण दोघी व्यक्तिमत्व वेगवेगळे आहेत, थोडं तुझं थोडं माझं, चालू द्या व्यवस्थित छान. पण बऱ्याचदा काही फॅमिलीमध्ये हे होतं, पण काहींमध्ये होत पण नाही. हां, म्हणजे ते तर आता माझ्याकडे एक केस आलेली होती ह्या संदर्भात. एक हां. सांगते तुम्हाला की लेडीज जॉब करते आणि घरात सासू सासरे मुलं, पती बाहेर. तिचा प्रॉब्लेम काय होता की तिचे सासरे ड्रिंक्स करतात आणि ड्रिंक्स केल्यावरती थोडंसं जास्त बोलतात. हो, बरेचसे बरोबर. वाईट शब्द वाईट बोलतात. बोल हां. आणि तिचं म्हणणं असं की मग ते मुलं शिकताय. मग तिने बऱ्याच वेळेला सासऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की ठीक आहे, ती तुमची सवय आहे, मी तुम्हाला सोडायला लावत नाही किंवा बंदही करत नाही, ते तुम्ही करू शकत नाही ह्या वयात. तुम्ही फक्त घेतली की तुमच्या तुमच्या रूममध्ये जा आणि तिथे निवांत झोपा, तुमचं टीव्ही बघा, काय करता. पण ते तसं काही होत नव्हतं. त्या स्त्रीने जवळजवळ 5-6 वर्ष ते सहन केलं, पण जेव्हा त्या शिव्या तो मुलगा द्यायला लागला, तेव्हा मग तिने स्टँड घेतला की एकतर आता आपण वेगळं राहायचं, एकतर तुम्ही तिथे शांत झोपायचं असं. कारण बरोबर आहे. तिलाही हो, मुलांच्या मुलं भवितव्यासाठी, कारण मुलं शाळेत गेले म्हणजे ते शब्द वापरणार बरोबर. आहेत, म्हणजे कुठेतरी त्या त्यांच्या कंप्लेंट येणार आहेत, सराउंडिंगवर ते इफेक्ट होईल ना. होत होता. हां. मग याच्यासाठी एकच की तुम्ही तिकडे जवळ राहा, आपण इकडे, आणि दोघांचं चालू द्या असं. हो. कारण जर तेच संस्कार घेऊन, त्याच शिव्या घेऊन आज तो मुलगा बाहेर गेला, त्याचंही पूर्ण ते म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड खराब हो, होणार आहे, तोही वाईट लोकांनी ठरणार आहे, त्याच्याकडे बघण्याचा लोकांमध्ये दृष्टिकोन खराब होणार आहे. बदलणार आहे. म्हणजे मला आता अनुभव होतो किंवा आजची जनरेशन अशी का आपण बघतोय का आपल्याला नाही आवडत अब्यूज वर्ड केले किंवा ते कॉमन पण नाही, आपण हो. चांगलं शाळेत टाकतो आणि आज मुलगा गेला आणि एक जरी शब्द शिकून आला घरात बोलला तर ते सहनच होत नाही. नाही आपल्याला आपण डिरेक्टली काय सांगतो, बाबा त्या मुलामध्ये उद्यापासून जायचं नाही. जायचं नाही. म्हणजे बऱ्याचदा मग हेच जर आपला मुलगा बाहेर जाऊन करत असेल तर हे कोण पॅरेंट्ससाठी कशाला किती सहन करेल, आणि आपण ती अपेक्षा पण करणं चुकीचं आहे. आणि त्या केसमध्ये मग हेच होतं ना, कुठेतरी त्यांना समजून जायला पाहिजे होतं का ठीक आहे, माझी जी सवय हो. असेल किंवा सासूला हे आपल्यापर्यंत ठीक होतं, पण पुढे जर आपल्या नातूंडांवर येतंय तर त्यांनी पण तिथे काळजी घ्यायला पाहिजे. बऱ्याचदा इथं म्हणजे मला असं जसं मी ऐकण्यात आले किंवा सराउंडिंग बघते का बऱ्याचदा त्यांचं असतं, आम्ही पण आमचे सासू सासरे बघितले, आम्ही तर तुमच्यापेक्षा जास्त करायचो, आम्ही एकत्र कुटुंब एवढं सांभाळलं, आम्ही एवढा स्वयंपाक करायचो. पण तेव्हाची केस वेगळी होती ना. आणि ह्याच याच्यात मी तो म्हणजे मला बोलू वाटतं का आपलं जसं आता कॉमन आहे का इथे मुलगी आणि सून म्हणजे हा तर एक वादाचा एक मोठा मेन मुद्दा आहे. टॉपिक घेतला तरी चालेल आपण, का बऱ्याचदा लेकीच्या संसारात खूप इन्व्हॉल्वमेंट आणि सुनाकडे दुर्लक्ष, हो, म्हणजे हे तर भांडणाचं खूप मोठं कारण होत असेल असं मला वाटतं. होतं पण. आणि सगळ्यात जास्त मोठं कारण मुलीच्या संसारात आईचं इंटरफेअर वाढलेलं. हो. सतत फोन, छोट्या छोट्या गोष्टी इकडच्या तिकडे हो. सांगणं, शेअर करा. शेअर
शेअर काय करायचं, कुठपर्यंत करायचं हेही मुलीला कळालं पाहिजे. आणि जेव्हा मुलगी अति सांगत असेल, शेअर करणं नाही म्हणता येणार त्याला, सांगत असेल तर तिथे आईनेही सांगितलं पाहिजे की आत्ता काही गोष्टी ह्या तुझ्या घरातल्या आहे, तुझी जबाबदारी आहे, तू तुझ्या पद्धतीने त्या बरोबर हँडल कर. बरोबर. जेव्हा आई असं सांगते तेव्हा तिथे कुठेतरी मुलगी पण Stop पुढच्या घेते. वेळेस सांगताना विचार करते की ही गोष्ट आईला हो, सांगायची की बरोबर. नाही. पण असं होत नाही. एक छोटंसं कारण असतं इकडे, ते त्या कानापर्यंत जातं, ते मोठं होतं. तिकडनं अजून ह्या कानात काहीतरी सांगितलं जातं, ह्या कानात तेच पकडून इकडे त्या 4 लोकांशी तसं वागलं जातं. बरोबर. मग का तुम्ही स्वतः विचार करा, त्याच्यावरती मार्ग काढा, त्याच्यावरती बोलून बसून तुम्ही संवाद साधा आणि तो जो काही प्रॉब्लेम असेल तो मिटवा. त्याच्यासाठी आई, नंतर वडील, नंतर ती फॅमिली माहेरची इन्व्हॉल्व करून मग नंतर वादात रूपांतर करून नंतर पोलीस स्टेशनला जाणं हा त्याच्यावरचा उपाय नाहीये. त्याच्यासाठी काय हवं मग? संयम. तुम्ही थोडा संयम ठेवा, बरोबर. तुम्ही समजदारपणा. आता आधीचा काळ आणि आत्ताचा काळ याच्यात सगळ्यात मोठा फरक हाच आहे. आधीच्या स्त्रिया खूप सोशिक होत्या, हो ऍडजस्ट करायच्या. हो. आपल्या माहेरचं नाव जाऊ नये, आपल्या हा. पतीचं नाव जाऊ बरोबर नये बरोबर. म्हणून त्या खूप काही गोष्टी हो. ऍडजस्ट करायच्या. त्या लेव्हलने तर आज नाहीये ना. नाही. आज खूप सोप्या गोष्टी झालेल्या हो. आहेत. आज आपल्याला सगळं सहज मिळतंय. हो. जे सहज मिळतंय ते सांभाळा, त्याला योग्य रीतीने आकार द्या, योग्य रीतीने त्याला मार्ग दाखवा, तर तुमचा संसार पण व्यवस्थित राहील. संसार म्हणजे काय नुसतं तू आणि मी नाही, तर आपण सगळे. बरोबर. आपण सगळे जिथे येतो तिथे एक छान घर होतं, एक छान कुटुंब होतं आणि तिथे वाद बरेचसे थांबतात. म्हणजे जसं आपण आता बोललोय का कुठेतरी सुनामध्ये म्हणजे ती तिच्या पद्धतीने कॅपेबल असते किंवा तिलाही तिचे संस्कार माहिती असतात. पण ते कंपॅरिझन इतकं होतं मग का माझी मुलगी अशी करते, तू नाही करत किंवा मुलीकडे जास्त लक्ष देणं किंवा सुनाचं कौतुक कमी करणं सतत नाही का माझी मुलगी एवढं करते. मग ते सुनाच्या मनात नसून सुद्धा तो डिस्टन्स इतका वाढायला लागतो का तिला डायरेक्टली तो स्पेस तिला असं वाटतं हा स्पेसच बरा आहे माझ्यासाठी. हो. आणि तिथे तिला असं वाटतं की मग नणंद नको, बरोबर सासूबाई नको. बरोबर. जर तुमच्या मुलींसाठी तुमच्या जावयाने काही केलं, तिला हेल्प कौतुक. केली, तर माझा जावई खूप चांगला राजा माणूस. हो आणि तेच जेव्हा तुमचा मुलगा तुमच्या सुनेसाठी करतं तर ते पण ऍक्सेप्ट करा ना. हो बरोबर. ते ऍक्सेप्ट करण्याचा मोठेपणा दाखवा. तुम्ही जसं मुलीच्या सुखासाठी विचार करताय तसं तीही कोणाची तरी मुलगी, तीही तुमच्या घरात माझ्या मते आलेली हे आहे. जर 22 वर्ष केलं तर उलट ते इतके हेल्दी फॅमिलीमध्ये म्हणजे जे ते मुलीसाठी करताय ते हो. जर उद्या सुनासाठी केलं तर उलट ते हेल्दी फॅमिलीमध्ये जगतील आणि त्यांचं म्हणजे नाही का सुखाचे जास्त घडतं पण मॅडम, काही फॅमिलीज मध्ये जे मुलीला घेतलं जातं ते सुनेला पण हो, घेतलं हो. जातं. जिथे जे मुलीसाठी कर्तव्य करतात ते सुनेसाठी पण असतात आणि मला वाटतं ते करावं पण. आणि ते केलं ना ते गरजेचं तर आहे actually. ती फॅमिली खरंच आनंदात राहते. हो. आणि होतं, काही ठिकाणी होतं म्हणजे हे. आता मला तर असं वाटतंय म्हणजे माझ्या आई यांच्या काही जनरेशनच्या त्या बायकांचं काय झालंय त्यांनी ऍक्च्युली जे सहन केलंय काही काही अशा मेंटली झाले का ते आता पुढे नाही कॅरी करायचं. हो बस म्हणजे आम्हाला जे नको होतं ना ते आम्ही आता पुढे नाही देणार. कारण त्यांना समजून गेले का आपले काय नाही का आपण आपले कधी काय सहन केलेलं आहे, आपण काय सहन केले प्रॉब्लेम. किंवा कधी आपल्याला ऐकलं नाही, आपल्याला इग्नोर किती गेलंय किंवा माझ्या किती वेळेस भावना मारल्या गेल्या त्या आता त्या मी पुढे कॅरी नाही करणार. त्यामुळे आता आपण बऱ्याचदा बघतो का आताच्या जनरेशन मध्ये म्हणजे सासू सुना फ्रेंड्स वाटतात. छान म्हणजे शॉपिंगला एकत्र हो जाणार हो म्हणजे इतर वेळेस नवरा नसतो त्यांच्यासोबत पण सासू सुना सोबतच असतात. ह्या पण अशा पण भरपूर केसेस आहेत. असतात. त्यांना आपण केसेस नाही म्हणू शकणार कारण त्या केसेस मध्ये मोडतच नाही, ते हॅपी फॅमिलीमध्ये मोडतात. आणि त्याच्यात खरंच असतं, जर त्या घरातल्या बाईची मेंटॅलिटी बदलली तरच हे शक्य म्हणजे आहे. एक मुख्य माणसाने हो, जर त्याची हो, मेंटली हो. बदलली ना तर घर एकत्र पण राहतं राहतं, आणि आनंदी राहतं. आनंदी राहतं सर्वात मेन. आणि इक्वेलिटी, इक्वेलिटी मुलगी सून, सून तिथे काही किंवा वेगळं दोन जावा नाहीये. असतील हो तर दोन्ही जावा, हो मुलगा जावई. हो 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 यांच्यामध्ये ते असते. आणि असलं तर खूप छान असतं आणि ते राहायला पाहिजे. पण बरोबर. नाही होत ते, नाही होत. कारण सगळ्यांची मेंटॅलिटी तशी नाहीये. बरोबर. आणि ती ओढून ताणून आणून पण शक्य नसतं त्या गोष्टी. आणि ओके. जसं तुम्ही म्हटलं संवाद ते आपण ऍक्च्युली ज्याला करायचं त्याला संवाद करत नाही. आपण इकडे 10 हो, लोकांना हो. सांगून येतो का माझा प्रॉब्लेम काय पण ज्याला सांगायचं त्याला हो. सांगत नाही. सगळ्यात मोठी पती पत्नींमधली जर गोष्ट असेल तर हीच आहे. तुम्हाला काय हवंय? एक साधारण आपल्या महिलांचं कसं असतं हा. माहितीये का?
माझ्या मनातल्या नवऱ्याने ओळखलं ओळखलं पाहिजे. अरे तो ब्रह्मदेव नाही ओळखू शकत, तुम्ही काय ओळखणार आहे? त्या माणसाकडून काय अपेक्षा करताय? बरं, ज्या आईने तुम्हाला जन्म दिलेला आहे ती तरी ओळखणार आहे का तुमच्या बरोबर मनातलं? नाही. मग तुम्ही का अपेक्षा करताय? तुम्हाला काय हवंय ते तुम्ही योग्य शब्दात सांगा, मांडा, तर समोरची व्यक्ती पण प्रतिसाद देते. पण नाही, माझ्या मनात काय ओळख, अरे कसं ओळखणार आहे तो? शक्य नाही होत. बरोबर. म्हणजे बऱ्याचदा ती ही मिसअंडरस्टँडिंग अपेक्षा असते, अपेक्षा असते लेडीची, की जी खरंच खूप चुकीची आहे. आणि हे चुकीची आहे हे पण त्यांना बोललेलं आवडत नाही किंवा ऍक्सेप्ट बिलकुल होत नाही. बरोबर आहे. म्हणजे ते असतं ना, तेवढ्या वर्षात तुम्हाला ओळखलं पण नाही का? हो. मी का रडते तुला समजत नाही, हा. हे असतं. म्हणजे आता हे कुटुंबात डायरेक्ट डॉमिनेट केल्यासारखं असतं. मॅम आता आपण कुटुंब झालाय, आता आपण कपल्सकडे बघूया. हजबंड वाईफ, गर्लफ्रेंड किंवा रिलेशनशिप मध्ये हो. असणारं एखादं कपल. तर आतापर्यंत एखादा हजबंड वाईफ जास्त कोणती तक्रार घेऊन तुमच्याकडे आलेलं आहे? मिसकम्युनिकेशन असणं, त्याच्यानंतर आर्थिक प्रॉब्लेम आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे फिजिकल रिलेशन रिलेशन. तर मिसकम्युनिकेशन मध्ये असतं की आपण जेव्हा एकमेकांशी समजून न घेणं, एकमेकांना नेमकं काय सांगायचंय, नेमकं काय बोलायचंय ते न कळणं येतं. म्हणजे जसं आता मला याच्यावरून हेच प्रश्न, जसं तुम्ही 3 मेन टॉपिक सांगितले ज्याच्यासाठी कपल्स तुमच्याकडे येतात. मिसकम्युनिकेशन, आर्थिक प्रॉब्लेम्स आणि एक फिजिकल रिलेशनशिप. तर मिसकम्युनिकेशन मध्ये माझा पहिला प्रश्न आहे का, आता हजबंड वाईफ आहे, एकत्र राहतात, रोजचे डेली रुटीन्स त्यांचे करतात किंवा म्हणजे काही तर बोलत असतील, तर मिसकम्युनिकेशन म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, म्हणजे ज्याच्यावरून हा ओके. दुरावा येतो? हा हा बऱ्याच वेळेला असं होतं मॅम की त्या घरातल्या लेडीजला किंवा पत्नीला नोकरी करायची असते की ती जिला करू दिली जात नाही. मग ते कुठेतरी मनात राहिलेलं असतं. हं. तिने सांगायचा प्रयत्न केलेला असतं किंवा लग्नाआधी पण तिने सांगितलेलं असतं की मला नोकरी करायची, पण नंतर ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा तिला नोकरी करू दिली जात नाही. तिथे कुठेतरी तिच्या मनात अढी निर्माण होते आणि ती अढी निर्माण झाल्यानंतर आपोआप तिच्या त्या बिहेव्हिअर मध्ये यायला लागतं. बरोबर. ते बिहेव्हिअर मध्ये आलं म्हणजे मग गोष्ट कुठूनही चालू झाली, कारण थांबते तिचं ती. लहानपणापासूनच स्वप्न होतं नोकरी करणं बघ. आणि तीच लग्नाच्या आधी हो सांगून नंतर नाकारणं हे तिच्यासाठी मोठा ट्रामा ठरलेला असतो किंवा तिला ते ऍक्सेप्ट करता येत नाही. मग तिथे कुठेतरी रिलेशनला बाउंड्रीज पडायला सुरुवात होते की मला तर सांगितलं गेलेलं होतं आधी की जॉब करू दिला जाईल म्हणजे काही आणि कमिटमेंट आता आधी सांगितल्या हो जातात आणि हो त्या होत नाही. पूर्ण होत नाही. मग ती कमिटमेंट पूर्ण झाली नाही, त्याच्यामुळे तिच्या मनात कुठेतरी राग किंवा अपूर्णता असते. मग ते कुठेतरी समोरच्या म्हणजे पतीविषयी कुठेतरी मनात एक डिसरिस्पेक्ट हो राग. हो तसं पण नाही म्हणता येणार. असं म्हणू शकतो आपण की तिने जे स्वप्न पाहिले ते तिने मोकळेपणे आधीच सांगितलेले होते. हं. मग तेव्हा तू हो का म्हटला, तेव्हा नाही म्हटलं असतं तर कदाचित चाललं दुसरं असतं. ऑप्शन हो, 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 असतं. बरोबर. मग हा एक जो मोठा गॅप आहे तिच्यासाठी, कसं की लग्नानंतर, लग्न काही 2-4 महिन्याची गोष्ट नाहीये, पूर्ण आयुष्यभर तिला ते रिलेशन हो. जपायचं आहे आणि त्या रिलेशन जपताना जर तिची इच्छा काय ही जाणून घेतली नाही तर तिथे बराचसा मोठा गोंधळ उडतो दोघांमध्ये आणि हळूहळू तिथे अलिप्तता वाढत जाते किंवा बोलणं बंद होत जातं. बरोबर. म्हणजे जे आहे ते एकदम एक्सेप्ट नाही होत. नाही आपण होत. एक मेंटली तयार असतो आणि बऱ्याचदा म्हणजे बायकांमध्ये जसं मी माझ्या अनुभव, जसं आपल्याला कोणी काहीतरी कमिट केलंय आणि सपोज ते होत नाही, ऍट द एंड आपण बऱ्याचशा गोष्टी करतो ज्याच्याने आपल्याला आनंद पण भेटतो, पण कुठेतरी येऊन तो परत तिथेच तिथेच थांबतो. आणि आपण त्या कारण ती ट्रॉमामधून आतली तुमची इच्छा असते आणि बरोबर. ती जर मारली गेली तर त्या मारणाऱ्याला आपण आपोआपच दोषी. दोषी ठरतो आणि तिथून कुठेतरी त्या व्यक्तीपासून अलिप्त होत जातो. अलिप्त झालं म्हणजे मग त्या बिहेव्हिअर मध्ये आपोआप येतं की शांत राहणं, जास्त न बोलणं बरोबर. म्हणजे किंवा मला असं फक्त एक करायचं म्हणून सगळे कर्तव्य करत राहणं, जिथे आपुलकी राहत नाही. मग हे मिसकम्युनिकेशनच आपण त्याला कुठेतरी म्हणू मोठं होतं शकतो. आणि ते हो. म्हणजे आणि एक दिवस कदाचित असे वाटतं की मग चला आता ह्या नात्यात काहीच नाही उरलेलं आहे. मग तिथे कुठेतरी ते दुरावतात आणि ती नोकरी करते, तिथे ती सॅटिस्फॅक्शन असते पण कुठेतरी, पण नंतर तिला हे पण रिअलाइज होतं की मला हे पण हवंय ते पण हवंय आणि तेच नेमकं जुळून येत नाही. अच्छा, म्हणजे कुठेतरी तिची फाईट चालू हो, असते. अंतरंगी ती फाईट चालूच असते. म्हणजे मिसकम्युनिकेशन तेच आहे का, ऍक्च्युली तुम्ही नवरा बायको म्हणून जे एकमेकांना सांगताय सुरुवात त्याला प्राधान्य पण द्या. सुरुवात त्याला ज्या गोष्टींनी तुम्ही केली होती ती गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत निभवा. बरोबर. हेच की तिला जॉब करायचं होतं, आधी हो म्हटले नंतर नाही म्हटले. किंवा
जसं जॉबचं म्हणता येतं, आपण जॉब नाही किंवा मी नेहमी तुझ्यासाठी राहील हो, आणि लग्नानंतर कुठेतरी तिला सपोर्ट फॅमिलीमध्ये मिळत नाही. तिच्यावर असं आपण एक उदाहरण घेऊ का, एखादा टॉन जरी मारला आणि तिथं नवरा उभा नाही राहिला, ते सुद्धा इतकं हर्टफुल आहे का. मी ऍक्च्युली माझ्यासाठी पूर्ण म्हणजे माझ्यासाठी कोण मला प्रोटेक्ट करायला, तर एक नवराच असेल हो, किंवा माझ्यासाठी बोलणारा व्यक्ती म्हटलं इन लॉज मध्ये तर आपला नवरा असेल. आणि कुठेतरी तो नको क्लॅशेस व्हायला म्हणून तो शांत बसतो, पण त्याचा कुठेतरी तिच्यावर खूप परिणाम होतो. म्हणजे असं परिणाम होतो मॅडम. जिथे तुम्हाला गरज आहे स्टँड घ्यायची तिथे तुम्हीच घ्या. तिथून पतीकडून तुम्ही अपेक्षा करू नका. अच्छा हे मी साधं सोपं सांगेन. अच्छा जास्त गुंता नका वाढू. अच्छा. हे साधं सोपं आहे. आणि तेच बायकांचं चुकतं हो, का, हो, तिला असं हो. वाटतं आता माझ्या त्यांनी बोलायला ऐवजी पाहिजे. त्यांनी हा, बोलायला हा, पाहिजे. हा. नाही, जिथे तुम्हाला स्टँड घ्यायची गरज आहे तिथे तुम्ही घ्या स्टँड आणि तुम्ही उभं राहा स्वतःसाठी. नका अपेक्षा करू दुसऱ्यांकडून. एवढंच सांगेल मी. अच्छा. आणि मॅम जसं आता तुम्ही सांगितलं का, नेक्स्ट जे आपला सेकंड नंबर आहे ते आहे म्हणजे आर्थिक मॅनेजमेंट. हम्म. मग ते आर्थिक मॅनेजमेंटचं एवढं डिवोर्स कडे जाणं काय, म्हणजे त्याचा प्रवास कसा आहे? काय होतं मॅडम, लग्न होतं, दोघांचेही काही अशा अपेक्षा असतात. आजकाल दोघंही नोकरी करणारे असतात. दोघांनी ठरवलं घर घ्यायचं, घर घेतलं, छान. तिच्या नावावरती पण याच्या नावावरती पण आहे किंवा मग तिच्या नावावरती घेतलं जातं. दोघंही EMI भरता आहात ते. आणि ह्या सगळ्या दरम्यान जर त्यांच्यात जर वादविवाद झाला किंवा त्यांच्यात जर त्या EMI भरण्यावरून जर वादविवाद होत असतील आणि हळूहळू तिला जर कुठे लक्षात येत असेल की आपला फक्त आर्थिक बाबतीतच फायदा करून घेते अच्छा. समोरची हा, हा, व्यक्ती, हा. किंवा आपल्याला ह्या घरात स्थान फक्त इतकंच आहे की मी कमवून आणते आहे, मी पैसा कमवते, फक्त पैसा कमवणारं मशीन म्हणूनच बघितलं जाते. मग तिथे ती थोडीशी कुठेतरी नाराज होते आणि तिला असं वाटतं की जर पैशासाठी माझ्याशी रिलेशन आहे तर हे नकोय मला. कारण ती प्रॅक्टिकल होते बरोबर. आता. Practical. तिला घर हवं असतं, तिला नातं हवं असतं, तिला माणसं हवे असतात. पण मग ते न होता बऱ्याचशा ठिकाणी असं होतं की नोकरी बघून मुलगी केली जाते आणि तिच्याकडे फक्त नोकरीवाली सून, पैसे कमवणारी मुलगी एवढंच बघितलं जातं. मग तिथे एक जिवंत आत्मा किंवा जिवंत व्यक्ती कुठे असते? आणि मग ह्या सगळ्या गोष्टी तिथपर्यंत नेतात. आणि हे कधी वाईस वर्षा पण होतं का? म्हणजे हो, असं जसं होतं, आपण होतं. बायकोचं बोलत तसं आज नवरा आज नाही, आज समाजात दोघंही कमवते आहेत. बऱ्याच वेळेला बायकांना असं वाटतं की जे पण नवरा काही कमवतो आहे तर ते फक्त माझं आहे, त्याच्यावरती माझाच हक्क आहे. मग आता त्याला वाटत असतं की याच्यात आपले आई वडील आहेत, आपलं बाकीचे कुटुंब आहे आणि तेच कर्तव्य आहे ते की ते कराय. आणि काहींना वाटतं की नाही, हे कर्तव्य नाही करायला पाहिजे, जे काही आहे ते फक्त माझं आहे. मग इथून पण फाटे फुटत जातात, वाद होत जातात आणि मग याचं पण रूपांतर डिवोर्समध्ये होतं. आणि बऱ्याचदा असं होतं की एखादी जुनी जागा असते किंवा एखादा प्लॉट असतो, त्या प्लॉटसाठी पण इतका वादविवाद घातला जातो की तो प्लॉट शेजारी किंवा बाजूला राहतो, पण हे दोघी तुटून जातात त्याच्यावरून, की जे चुकीचं आहे. किंवा हे दोघांनीही ठरवायला पाहिजे की आपल्यासाठी ते महत्वाचं नाहीये, आपलं रिलेशन महत्वाचं आहे. इथे पैसा नाही तर आपण महत्वाचे. मे बी ती कम्युनिकेशनच नाही, म्हणजे एकमेकांच्या भावना तिथे समजून घेतल्या जात नाही की नेमकं काय हवंय. पैसा तर हवाच आहे, पण पैशासोबत माणूस पण हवा आहे. मग ते ठरवा तुम्ही. प्राधान्य तुम्ही कशाला देताय? पैशाला देताय की माणसाला देताय? मग जिथे पैशाला प्राधान्य दिलं जातं तिथे ऑब्व्हियसली नाते तुटणारच आहेत. आणि तिसरं जसं तुम्ही सांगितलं का फिजिकल रिलेशनशिप, म्हणजे मला जसं माझी आयडिया क्लिअर नाहीये का फिजिकल ऍज अ नवरा बायकोमध्ये फिजिकल काय केसेस होतात का ते डिवोर्सला जातात? बरेचदा असं होतं मॅडम की लेडीज काय करतात, वाद विवाद भांडण झालं की जवळ येऊ देत नाही, पतीला सांगतात किंवा मग चालू होतं की डोकं दुखतंय, मान दुखतंय, पोट. ठीक आहे, दुखत असेल ते तेव्हा आपण ते समजून पण घेतो. पण समोरचा व्यक्ती कुठपर्यंत समजून घेणार आहे? त्याला हे पण कळतं ना की आज वादविवाद झालेला आहे, त्याचे पडसाद बेडरूम मध्ये पडतात. तर कितीही मोठा वादविवाद झाला तर तो वादविवाद तुम्ही बेडरूमच्या बाहेरच मिटवा, तो बेडरूमच्या आत नका येऊ देऊ. आणि जे रिलेशन पती पत्नीचं बेडरूम मध्ये आल्यावरती मिटत असेल तर ते सगळ्यात छान सुंदर हेल्दी रिलेशन आहे. म्हणजे वाद कुठेही झाला तरी तो बेडरूम मध्ये येत नाही, तो तिथेच सोडला जातो. आणि तिथे ब्लेम पण केलं जात नाही की नाहीतर बायकांना सवय असते 4 वर्षापूर्वीचं, 4 दिवसापूर्वीचं की तू असं म्हटलं होता, तू तसा म्हटला होता, आणि तेच घेऊन बेडरूम मध्ये यायचं. आपोआप होतं असं की तिथे
नवऱ्याला कुठेतरी गरज असते त्यावेळेला हम्म, अ, म्हणजे दोघांच्या सहवासाची, हम्म, तिच्या स्पर्शाची तिने हम्म. समजून घेण्याची गरज असते आणि नेमकं ते होत नाही. मॅम जसं तुम्ही तिसरं सांगितलं का फिजिकल रिलेशनशिप, म्हणजे त्याचे कारण वेगळे वेगळे असतील, मला ते जाणूनच घ्यायचे का फिजिकल रिलेशनशिपचा काय इम्पॅक्ट असतो नवरा बायकोवर आणि त्यांनी ते कसं जपलं पाहिजे. पती पत्नीच्या नात्याचं बेसिकच आहे सेक्स. हम्म, आणि नेमकं त्याच विषयावरती दोघांचंही बोलणं होत नाही किंवा दोघांनी एकमेकांच्या काय अपेक्षा आहे हे समजून घेत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की घरात भांडण झाले, वादविवाद झाले की ते बेडरूम पर्यंत येतात. बरोबर. तुम्ही जर ते बेडरूमच्या बाहेर ठेवलं तर ते बरं होतं. ते बेडरूमच्या आत तुम्ही ते भांडणं आणू नका. बऱ्याच वेळेला असं होतं की भांडण झालं की पत्नी नकार देते. एकदा झालं, दोनदा ठीक आहे, पण त्याच्यात जर सातत्य आलं की मग कुठेतरी ते वाढायला लागतं. दोघांमधलं अंतर वाढायला लागतं, जे चुकीचं आहे. मग त्याचाच परिणाम असा होतो की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरकडे आपोआपच पुरुष जायला लागतो. बरोबर आहे. म्हणजे असू शकतं तसं का हो, कुठेतरी त्याला हो, म्हणजे पाहिजे तसं नसलं हो, भेटलं किंवा अनसॅटिस्फॅक्शन हो. मुळे तो. दुसरी गोष्ट अशी की काही वेळेला पत्नीचा मूड आहे की नाही आहे हे जाणून घेत नाही आणि फोर्स केला जातो. आणि आजची जी लेडीज आहे ती स्पष्टपणे सांगते, मांडते की तिची इच्छा आहे की नाही आहे. जर तिने नकार दिला तर तो नकाराचा तुम्ही पण आदर करा, म्हणजे तिथे जास्त वाद होणार नाही. बरोबर. तो विषय त्या रात्रीपुरता तिथेच सोडून द्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काही बायका खूप धार्मिक असतात की आज हा उपवास, उद्या तो उपवास. ठीक आहे, देव देव तुम्ही करा, पण देव ही वेगळी संकल्पना आहे आणि तुमचं पती पत्नीचं रिलेशन ही वेगळी संकल्पना आहे. त्याचा गोंधळ करू नका. आता याच बाबतीत मी तुम्हाला एक उदाहरण देते की एक कपल माझ्याकडे असं आलेलं, ते डिवोर्स घ्यायला चाललेले आणि तिथे मला असं वाटतंय की त्या व्यक्तीचीही काही चुकी नव्हती. त्यांचं लग्न झालं, लग्नानंतर 3 वर्षांपर्यंत त्या व्यक्तीने वाट बघितली. 3 वर्ष त्या लेडीजने त्या जेंट्सला हात लावू दिलेला नव्हता की त्यांच्यात फिजिकल रिलेशन झालेलं नव्हतं. त्याचं कारण असं होतं की ती लेडीज प्रचंड प्रमाणात देवदेव करणारी होती, धार्मिक होती. तिला असं वाटायचं की सगळ्या ठिकाणी देव आहे आणि तो आपल्याला बघतोय, तर आपण कसं फिजिकल हो, व्हायचं. बरोबर. आणि ह्या पॉइंटला घेऊन त्या दोघांमध्ये सुरुवातीला त्याने खूप समजून घेतलं, पण शेवटी ती एक व्यक्ती आहे, हो. तो कुठपर्यंत म्हणजे वाट मला बघणार आहे. ऍक्च्युली आणि बघते 3 3 वर्ष वर्ष म्हणजे म्हणजे खूपच आहे. म्हणजे खूप ऍक्च्युली काळ आहे. खूप काळ आहे. एका व्यक्तीकडून ती अपेक्षा करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि तो समजूतदारपणा एका जेंट्सने दाखवणं ही सुद्धा खूप मोठी मोठी गोष्ट आहे. गोष्ट आहे. पण घडलं त्यात. मग बराच काळ त्या व्यक्तीचं माइंड वॉश करण्यात गेलं, चालू आहे अजून ते. पण मग हे दोघी प्रकार जर तुम्ही वेगळे ठेवले तर निश्चितच तुमचं नातं अजून छान होऊ शकतं, सुदृढ होऊ शकतं. आणि ह्याच गोष्टीमुळे जसं आपण बघतो म्हणजे म्हणजे आता आपण बघतो एक्स्ट्रा मॅरिटल म्हणजे ते गावाकडे असो किंवा सिटीमध्ये असो, अर्बन किंवा रुरल, म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर खूप त्याचे नंबर्स खूप वाढतायत. मे बी कुठेतरी तसंच असतं, जसं बायकांना असं वाटतं ना, मी नाही म्हटलं तरी तो ओळखू नये, मग ती कुठेतरी ना मला समजणारा व्यक्ती शोधायला लागते. तसंच माणसांचं पण आहे आणि त्यामुळे ते गोष्टी होत असतील. मॅम असे तर छोटे छोटे प्रश्न घेऊया आपण, ज्याच्यात तुम्ही आम्हाला थोडं गाईड ओके. कराल. का मॅम अशा कोणत्या पद्धती, जसं आपण म्हणतो का फाईट तर सर्वच नवरा बायको होतं आणि आज असं म्हणतो हेल्दी फाईट म्हणतो आपण का नाही, म्हणजे म्हणतो ना अरे प्रेम म्हणजे भांडणच असतं, भांडलं म्हणजे जास्त प्रेम असतं, या गोष्टी. तर कधी ते भांडण टॉक्सिक नाही मानायचं, म्हणजे हेल्दी भांडण एक टॉक्सिक भांडण, हो. याच्यातला काय फरक? हेल्दी भांडण असं असतं मॅडम की तुम्ही आता भांडले, तो एका विषयावरती भांडले, त्या व्यक्तीशी नाही भांडले, तो विषय तिथेच सोडायचा आणि पुढे चालायला लागायचं. त्या भांडणाचा परिणाम तुमच्या दोघांच्या रिलेशनवरती नका होऊ देऊ. सिंपल साधी गोष्ट आहे. आणि टॉक्सिक भांडण? आणि टॉक्सिक भांडणमध्ये एक पॉइंट असतो, त्याच्यावरती दोघंही इगोनुसार भांडत असतात की माझं खरं, तुझं खरं, आणि तो पॉइंट बाजूला राहून त्या दोघांमध्ये सतत वाद परत परत होत असतात. कोणीही माघार घेत नाही. तिथे एकाने जरी माघार घेतली तरी तो विषय तिथेच थांबणार आहे. आणि टॉक्सिक मध्ये काय होतं की ब्लेमिंग केलं जास्त आणि ब्लेमिंग केलं म्हणजेच मग पुन्हा आलेच वादविवाद. म्हणजे ते कुठेतरी टॉपिक सोडून, हो, विषय सोडून एकामेकांवर विषय भरकटत जातो. तो मेन विषय, मेन टॉपिक जो असतो वादाचा तो राहतो आणि मुद्दा हा होतो की तू काय करतो, मी काय करतो, किंवा तू कसा आहे आणि मी कसा आहे, इथपर्यंत ते येतो, जे चुकीचं आहे. आणि जसं तुम्ही 2 रिलेशन सांगितलं, हेल्दी आणि टॉक्सिक, म्हणजे यात अजून एक फरक असतो का? काही काही असं असतात रिलेशनशिप कपल्स का ते खूप बोलतात, खूप भांडणं करतात, ते एक भांडण असतं. आणि एक असं असतं का ते कम्प्लिटली सायलेंट,
म्हणजे डिरेक्टली बोलतच नाही, म्हणजे काही त्याच्यात आता असे एक पण नवीन प्रकार आहेत. संकल्पना आलेली मॅडम, हा. सायलेन्स डिवोर्स. अच्छा. सायलेन्स डिवोर्स आता ती संकल्पना अशी की लग्न होऊन बरेच वर्ष झालेले, मुलं बाळ झालेले, ते त्यांच्या त्यांच्या करिअरसाठी हा. बिझी आहेत, घरात नवरा बायको आहेत. ते रिलेशन त्यांचं कसं असतं, रोजचं रुटीन चालू आहे, पण दोघांमध्ये संवाद नाहीये, समजून घेणं नाहीये. तो ऑफिसवरून येणार आहे, ही चहा हा. नेऊन देणार आहे, हा, हा. जेवायची वेळ झाली, जेवण नेऊन देणार आहे, बस एवढंच असतं. ना तो पुढाकार घेतोय ना ती पुढाकार घेते. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी सर्व करताय, हो, पण करताय. कम्युनिकेशन नाही करत. कम्युनिकेशन नाहीये, सोबत नाहीये, सोबत. सोबत नाहीये. अच्छा. सगळ्यात महत्वाची जी सोबत असते आणि जे काही होतंय ते फक्त एक डेली रुटीन मध्येच चालू आहे, की जे खूप हानिकारक असतं. हानिकारक अशासाठी असतं, याचे दुष्परिणाम पण असे असतात की ह्याच एका कारणामुळे वयाच्या 40-50 नंतरही दोघांचेही बाहेर संबंध होऊ शकतात. आणि तिथे एक असा पण एक वेळ येते की तिथे संसार 60 नंतर सुद्धा म्हणजे ते डिवोर्स आता होऊ आपण जे शकतात. divorce ही ग्रे डिवोर्स जे आता ही हो. संकल्पना आहे, ही तिथेच कुठेतरी पुन्हा येतं आहे. म्हणजे ते आपण बघतोय. त्याची सुरुवात सायलेन्स रिलेशन पासून होते आणि त्याचा ग्रे डिवोर्स पर्यंत ते जातं. म्हणजे आता आपण कम्युनिकेशन एवढं बोलतोय, तर सिम्पल असं, आता सपोज नवरा बायको आहेत आणि 10 वर्ष त्यांच्या लग्न झालंय, तर सिम्पल असे काय गोष्टी त्यांनी, म्हणजे 3 गोष्टी ह्या केल्याच पाहिजे आणि 3 गोष्टी आता केल्याच नाही पाहिजे. पहिल्या सांगते मी तुम्हाला की 3 गोष्टी कोणत्या केल्या पाहिजे. कौतुक प्रत्येकाला हवं असतं, ऍप्रिशिएट करा. ती व्यक्ती जी आहे ती सकाळ संध्याकाळ दुपार तुमच्यासाठी अन्न शिजवते आहे, स्वयंपाक करते, कधी तिला हसून सांगा की आजचा स्वयंपाक छान झालेला आहे, हे ऍप्रिशिएट करा तिला. कधीतरी बाहेर घेऊन जा फिरायला, कधीतरी तुला काय हवंय हे किंवा विचार. तुला काय वाटतंय हे विचारा. एवढं केलं तरी खूप छान आहे. आणि काय करायला नको, तू हेच कर, माझ्याच मनाप्रमाणे कर, हे नका करू. तिला तिची स्पेस द्या, स्पेस द्या, सिक्रेट नका ठेवू. हा, बरोबर. सिक्रेट आणि स्पेस याच्यात अंतर आहे. स्पेस म्हटली की ती हेल्दी स्पेस असावी, की माझं करून ती तुझ्याशी पण संलग्न आहे. आणि जिथे सिक्रेट येतं तिथे बऱ्याचशा गोष्टी लपवल्या जातात. लपवल्या जातात म्हणजेच तुमचं हे रिलेशन हेल्दी नाहीये. तुम्ही अशा गोष्टी लपवताय की ज्याच्याने तुमचं रिलेशन खराब होणार आहे हे तुम्हाला माहिती. मग ते लपवायच्या का? तुम्ही ओपन माइंडेड राहा, शेअर करा आणि पारदर्शक राहा. ट्रान्सपरन्सी मेन. हो. आणि हेच नवऱ्याच्या बाबतीत कोणते, म्हणजे जसं तुम्ही बायकोसाठी सांगितलं का, जेव्हा तुम्ही नाही का तिला अप्रिशिएट करा, नंतर तिला विचारा काय पाहिजे, तसं नवऱ्याच्या बाबतीत कोणत्या 3 गोष्टी ज्या तुम्हाला वाटतं बायकोने केल्याच पाहिजे. आता बऱ्याच वेळेला असं होतं की काहीतरी टेन्शन असतं त्या वेळेला, तो त्याच्या विचारात असतो, तेव्हा त्याला शांतता हवी असते. म्हणजे आपल्या बायकांचं कसं असतं, आपल्याला जर काही प्रॉब्लेम आले तर आपण 4 जणांना विचारतो, 4 जणांना सांगतो. त्याच्या विरुद्ध पुरुष असतो, त्याला त्या वेळेला शांतता हवी असते. आणि त्याच वेळेला ही ने जर पुन्हा पुन्हा विचारलं की काय झालं, काही होतंय का, काही सांगतंय का, म्हणजे ही तिची काळजी असते. पण तो जो 2 वेळेला विचारून जेव्हा सांगत नाही तेव्हा तुम्ही थांबून जा, नका विचारू त्याला. हो, कारण हो, त्याला हवी असणारी स्पेस त्याला द्या. आणि दुसरी गोष्ट की विश्वास ठेवा त्याच्यावरती. काही वेळेला मोबाईल ह्या गोष्टीवरून, आता तो बाहेरून येतो, मोबाईल घेतो किंवा टीव्हीत असतो, तर तो बाहेर अनेक गोष्टींना तोंड देऊन आलेला असतं. तेवढा वेळ तो स्वतःच्या विरंगुळीसाठी हवा असतो त्याला. पण त्याच वेळेला लेडीजची ही अपेक्षा असते की त्यांनी फोन आणि टीव्ही न बघता आपल्याकडे लक्ष दिले असते, जे रास्त पण असते कधी कधी. हा, पण मग हे समजून घ्या की तो जर आज शांत आहे तर त्याला शांत राहू द्या, त्याला त्याची स्पेस द्या. मॅम, असं म्हणजे हेल्दी नवरा बायकोने बाउंड्रीज ठेवल्या पाहिजे काही गोष्टीसाठी, जसं आपण बोलतोच आहे, काही गोष्टी पारदर्शक बाउंड्रीज पण असल्या पाहिजे का. ठीक आहे, नवरा जरी असला आणि बायको जरी काही गोष्टीच्या, तर हेल्दी बाउंड्रीज कोणत्या ज्या त्यांनी फॉलो केल्या पाहिजे. एकमेकांचा मोबाईल न बघणं, जे आजकाल कॉमन असं होतं की कुठेतरी एक कम्युनिकेशन चालू असतं आणि त्याच्यातला एखादा शब्द त्या कानावरती पडतो आणि तिथे कुठून तरी मनात शंका सुरू होते, संशय येतो, मग चालू होतं मोबाईल चेक करणं, मोबाईलवरती जास्त बोलू न देणं. हे टाळलं पाहिजे, दोघांनीही टाळलं तेवढा पाहिजे. ट्रस्ट असला पाहिजे हो, एकमेकांवरती. आणि आपण पण त्या ट्रस्टला ब्रेक नाही करणार इथपर्यंत. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा बायकांना पतीचे मित्र आवडत नाही,
पण ते सगळ्यात छान कारण आहे आउटलेट होण्याचं मित्र. हम्म. तर तुम्ही मित्रांमध्ये जाऊ द्या, त्याला त्याचं आउटलेट शोधू द्या. कारण सगळ्याच गोष्टी पत्नीला नाही सांगू शकत. अशाही काही गोष्टी असतात ज्या खरंच म्हणजे कळत नाही, जसं बिझनेस मधल्या हो. असतील, त्याच्या काही Financial फायनान्शियल असतील, त्यांनाही किंवा त्याची इच्छा नसते सांगायची, पण तो सहज मित्रांशी शेअर करतो. तर ते करू द्या, जाऊ द्या. मस्तपैकी एक दिवस तरी त्याला मित्रांसाठी द्या, म्हणजे जसं की ज्या आपण बऱ्याचशा बायका करत नाहीत. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, माहेरी गेल्यावर आपण एक वेगळाच हो आपला अनुभव हो असतो, म्हणजे हो ते सुखच वेगळं आहे. हो तसं हो. मग नवऱ्यांचं असतं, हेच बायकांना माहेर माहेर आहे, असतं, पुरुषांना मुलांना माहेर नसतं. नाहीये. त्यांचं माहेर म्हणजेच त्यांचे मित्र मित्र असतात. तर बरोबर. त्यांच्या मित्रांना थोडासा वेळ देऊ द्या, तर तुमचं रिलेशन अजून हेल्दी होईल. तुम्ही त्यांच्या मित्रांसोबत जॉईन व्हा. आणि जसं आता नवरा बायकोमध्ये आपले इन-लॉज असतात, तर इन-लॉजने हे म्हणजे हेल्प केली पाहिजे, किंवा इन-लॉजचं हे कसं असलं पाहिजे का त्यांनी हेल्प म्हणून बघावं, इंटरफरन्स म्हणून नाही. तर हे त्यांनी कसं मेंटेन केलं पाहिजे? आता आजी आजोबा घरात असल्यावरती ऑफिसली जर एखादी घटना अशी घडते, आपण उदाहरण घेऊ की आता एक मुलगा आहे किंवा एक मुलगी आहे लहान, तिला आजी आजोबा सायकल शिकवताय किंवा शाळेत घालतायत. हां, पण सायकल शिकवता इथपर्यंत ठीक आहे, पण शाळेत कोणत्या घालायचं हां, किंवा कोणतं शिक्षण द्यायचं, माध्यमिक हां, की हां. इंग्लिश, हे त्यांच्या आई वडिलांना ठरू द्या. हं. सायकल शिकवणं, त्यांना बाहेर फिरायला घेऊन जाणं, हे तुमचं काम आहे, हे तुम्ही करा. पण मुलाचे डिसिजन घेताना आई वडिलांच्या मध्ये तुम्ही येऊ नका. येऊन त्यांचं काम त्यांना करू द्या. म्हणजे हा, तुम्ही तुमचे अनुभव शेअर करा, पण तुम्ही हेच करा, हा अट्टास करू नका. हो. म्हणजे लुडबुड करण्यात आणि हो मदत करण्यात हो, बराचसा फरक आहे. बरंचसे. हे म्हणजे बघा, आता तुम्ही नातवासोबत वेळ घालवताय, त्याला खाऊ पिऊ घालता आहेत, त्याच्या मस्त सोबत मस्ती हां, करता आहेत, इथपर्यंत ठीक आहे. पण जेव्हा मुलगा आई वडिलांसोबत आहे, तो त्यांच्या वेळेनुसार त्यांचा वेळ घालवताय, तेव्हा तुम्ही तिथे नका किंवा त्याला तिकडे नका आणू. आणि आजकाल होतं काय, की जिथे सासू विरुद्ध सून असते, हं. तिथे सासूबाई असं करतात की नातवाला पूर्ण आपल्याकडे करतात किंवा नातूला हां, हां, आपल्याकडे हां. करतात. हां, हां, हां. म्हणजे त्यांच्यात पण ती चढाओढ हां, असते. हां, हां. मग हिला मिस्टर जर जास्त काही जीव हो लावते. हो, हिला जर काही हवं असेल किंवा हे, तर मग ती सुनेकडे नातवा थ्रूच जाईल किंवा तेच करेल ती. तर हे नका करू तुम्ही. तुमचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा. हो मी आजी हो आहे, मी आजी हो. म्हणूनच करेल, तो हा, नातू आहे, नातू. तुम्ही ह्या नात्याची गल्लत म्हणजे सुनेसोबत मिक्स नका. प्रत्येक गोष्ट ते कंपेअर कनेक्ट करा. करतात हां, ना, कनेक्ट करतात, कम्पेअर नाही करत, हां, कनेक्ट करतात इथे. हां. ती नका करू तुम्ही. अच्छा. आणि जसं म्हणजे तुम्ही इतकं छान सांगतायत मॅम, का सासूने वगैरे त्याच गोष्टीमध्ये सुनानी म्हणजे त्यांनी कितपर्यंत म्हणजे समजून घेतलं पाहिजे का ठीक आहे, हे मदत म्हणून करताय, लगेच आपण त्याला इंटरफेरन्स नाही समजलं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं का सासू चांगल्या भावनेने करतात, पण हिला तेही नाही आवडत, असे होतात म्हणजे. हे केव्हा होतं मॅडम, जेव्हा ते समजून घेत नाही तेव्हा. आता सासू सासरे घरात असणं, तुम्ही जर जॉबला जाताय त्यावेळेत ते सांभाळताय, तर ती तुमची गरज आहे. पण तुम्ही त्यावेळेत तुम्ही त्यांचे म्हणजे मदत घेताय, हं. आणि तेच जर तुम्हाला तुमच्यासाठी वेळ काढायचा आहे आणि तेव्हा तुम्हाला गरज आहे की आता आपल्या मुलाला हं. सांभाळावं, आणि त्याच वेळेला त्यांना पण गरज आहे की मला कुठेतरी बाहेर एखाद्या कार्यक्रमाला जायचंय, तर तिथे तुम्ही थोडं समजूतदारपणा हां, दाखवा. म्हणजे ते होतं ना, माझ्या हो मुलाला हो सोडून गेली. हो बरोबर. हो. मग तिथे तुम्ही असं नका सांगू की मग यांना आजच जायचं होतं का, थोडं यांनी हे करायला पाहिजे होतं, माझं इम्पॉर्टंट आहे. तर तेव्हा पण तुम्ही थोडं स्वतःसाठी वेळ काढा, त्या मुलाला वेळ द्या आणि त्यांना त्यांचं कार्यभाग त्यांचा करू वेळ. द्या. त्यांना त्यांचा वेळ द्या, त्यांचे कार्यक्रम अटेंड करू द्या. त्यांनी पूर्ण तुम्हाला फक्त ते साथ देताय, तर तुम्ही सगळीच मुलाची जबाबदारी त्यांच्यावरती सोडू नका. त्यांनाही त्यांचं आयुष्य जगू द्या. कारण बहुतेक घरात हे होतं की जेव्हा मूल असतं तेव्हा मग ती सगळीच जबाबदारी आजी आजोबांची असतात आणि ते त्याच्यात इतके गुरफटून जातात की त्यांना ते पर्सनल नाही राहत मग. स्वतःचं आयुष्य विसरून जातात. तर असं नको व्हायला. जेव्हा ते तुमची रिस्पॉन्सिबिलिटी येतील, हो तेव्हा तुम्ही फ्री राहू शकता, किंवा हो. जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा त्यांना अंडरस्टँडिंग फ्री ठेवा दोघांमध्ये. अंडरस्टँड. याच्यात अंडरस्टँडिंग खूप महत्वाचं आहे. मॅम, आता जसं आपलं कोणतेही रिलेशनशिप असलं, तर ट्रस्ट हे खूप मेन फॅक्टर आहे त्याच्यातलं. स्पेशली ते नवरा बायकोचं असेल तर. तर अशी कोणती गोष्टी असतात ज्याच्यातून ट्रस्ट ब्रेक व्हायला सुरुवात होते? पती पत्नीचा मूळ पाया हाच विश्वास असतो, हं. पण बऱ्याच वेळेला छोट्या छोट्या गोष्टींवरून ट्रस्ट ब्रेक होत असतात. काय होतं, काही वेळेला ऑफिसला गेलेला आहे, ऑफिसला गेल्यावरती एखादा सहज मित्र भेटला, गेले त्याच्यासोबत, पण सांगताना काय सांगितलं घरी फोन करून की मी ऑफिसला. ऑफिसलाच आहे. आणि बाय चान्स एखाद्या व्यक्तीने सांगितलं की ते ऑफिसमधून केव्हाच निघालेले, मग ते कन्फर्मेशन होत नाही.
तिथे कुठेतरी ट्रस्ट ब्रेक व्हायला लागतो. ब्रेक होतो. अगदी छोटं कारण, हा, पण संवाद न झाल्यामुळे तो ब्रेक होतो आणि हा तो वाढत हा एक जातो. हो. आणि हे एक दोनदा झालं तर ठीक आहे, पण ते जर सतत होत राहिलं तर मग कुठेतरी असं वाटतं की मग ऑफिस सोडून जात आहे कुठे. हा, बरोबर. हे आणि पण होतं. खोटे हो, बोलताय. खोटं बोलताय. आणि काही वेळेला असं असतं की छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या लपवल्या जातात. मग त्या का लपवल्या जातात हा एक प्रश्न निर्माण होतो. ते पण कारण असतं. आणि जसं मॅम आपण आता ट्रस्ट बोलतोय म्हणजे नवरा बायकोचा असणं, पण बऱ्याचदा आपण असं बोलतो का नवरा बायकोचा कुठेतरी त्यांच्यावर विश्वास असतो, पण सराउंडिंग एकमेकांवरती कधी एकमेकांवरच. कधी तो विश्वास पण तपासून पाहिला पाहिजे, हो. पडताळून पाहिला पाहिजे. खरंच सांगते मी, कधी कधी करा तुम्ही या गोष्टी. आणि त्याच्या म्हणजे ट्रिक्स काय आहेत? त्याच्याने ना रेपो बिल्डअप व्हायला मदत होते. जर खरंच असेल तुमचं म्हणजे समोरची व्यक्ती खरंच तुमच्याशी बोलते हे जर तुमच्या लक्षात आलं तर अजून कुठेतरी तुमचा विश्वास वाढतो. पण अशाच ठिकाणी चेक करा की जिथे ते होईल नाही ते. तर ड्रॉबॅक्स. तसं नको व्हायला. बरोबर आहे. नाही तर किंवा आपलं असं असतं का नवरा बायकोचा विश्वास आहे, पण सराउंडिंग नातेवाईक हे ते कुठेतरी मुलीच्या मनात किंवा मुलाच्या मनात ते रुजून देतात आणि त्याच्यामुळे तो ट्रस्ट ब्रेक व्हायला लागतो. इथे तर म्हणजे स्वतःची बुद्धी सगळ्यात महत्वाची, स्वतःचा विश्वास महत्वाचा आहे. कोणी कितीही सांगू दे, तुम्ही तुमचे कान नका हलके ठेवू. तुम्ही हे सांगा की मला माहिती आहे की समोरच्या व्यक्तीवरती माझा विश्वास आहे, आणि जेव्हा तुम्ही हे सांगणार ना पुन्हा ती व्यक्ती तुमच्याकडे तिच्या गोष्टी सांगायला येणार नाही. हे तिथेच थांबतं. कारण का की तुम्ही विश्वास दाखवलेला आहे. त्याच्यामुळे विश्वास दाखवा, ठेवा. दोन्ही पण आधी स्वतः पडताळा की ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे. फक्त ऐकून घेऊन निर्णय घेऊ नका. आणि मॅम जसं आपण ऐकतो आहे का ट्रस्ट खूप महत्वाचा आहे, पण कुठेतरी असं होतं का त्यांना कधी कधी आपल्याला सिम्पटम्स वाटतात आपल्याला का रिलेशनशिपमध्ये काही सिम्पटम्स येत आहे, मग ट्रस्ट ब्रेक होणं जसं छोटी गोष्ट किंवा डिस्टन्स वाढतायत. तर अशा कोणते 3 संकेत आहे जे तुम्हाला जाणवले का तुम्हाला कळायला पाहिजे का आपल्या रिलेशनशिपवर वर्क करायची गरज आहे? सगळ्यात आधी म्हणजे थोडंसं डिस्ट्रॅक्शन होतं, हं. डिटॅच होतात एकमेकांपासून, संवाद संपतो आणि कुठेतरी असं वाटायला लागतं की आता समोरची व्यक्ती आपल्याला पाहिजे तशी साथ देत नाहीये, आपल्याला इग्नोर केलं जातंय. या 3 गोष्टी अशा असतात की तिथे मग सुरुवात होते कुठेतरी. हं. आणि ते संकेत आपण ओळखलं पाहिजे. हो, मॅम की समोरचा व्यक्ती का अचानक डिटॅच होतो आहे, का शांत राहायला लागलेलं आहे, का शेअरिंग करत नाहीये, किंवा असं काही आहे का की जे आपण म्हणजे समजून घ्यायला पाहिजे, बोललं पाहिजे. असं वाटत असेल तर बोला तुम्ही. आणि बऱ्याचदा ते असं होतं का आपण आपल्या स्पॉन्सला नाही सांगत आहे, पण मग त्याला कुठेतरी काउन्सिलिंगची गरज असते. पण घाबरतो का मी म्हणजे नाही का लोकं काय म्हणतील जर मी मॅरेजसाठी काउन्सिलिंगला गेलो, किंवा आपण त्या व्यक्तीला नाही सांगत आहे आणि त्याला हेही सांगू नाही शकत का मला काउन्सिलिंगची गरज आहे. ही पण एक भीती असते किंवा म्हणजे अवेअरनेस नसतो. तर काउन्सिलिंगसाठी जाणं कितपत योग्य आहे आणि कधी जायला पाहिजे? जेव्हा तुमच्या मनात शंका येत आहेत ना की आपल्या नात्यामध्ये काहीतरी बिघडतंय, आणि हे प्रत्येक लेडीजला, प्रत्येक जेंट्सला कळतं की कुठेतरी आपल्या नात्यामध्ये दुरावा येतोय, कुठेतरी काहीतरी बिनसतंय, ते बिनसतं पकडता यायला पाहिजे. आणि तिथे हा नका विचार करू ना की समाज काय म्हणेल. म्हणेल. तुम्हाला तुमचं नातं हो. हवंय, तुम्हाला तुमच्यात रॅपो डेव्हलपमेंट करायचं आहे, आणि तुम्हाला पुन्हा तुमचं नातं आधीसारखं हवंय, तर त्याच्यासाठी प्रयत्न तुम्हालाच करावे लागणार आहे, ना की दुसरं कोणी येणार आहे. मग तिथे तुम्ही का विचार करायचा की काउन्सिलरकडे जायचं की नाही. तुम्ही जा, त्यांची मदत घ्या, तुम्हाला काय वाटतंय ते शेअर करा, ते जे सांगतायत ते ऐका आणि ते तुम्ही तुमच्या जीवनात आत्मसात करा. सोपी गोष्ट आहे. पण इथे हा नका विचार करू की काउन्सिलरकडे जाणं चुकीचं आहे. चुकीचं हे आहे. चुकीचं नाहीये. तिथून वाचणार आहे तर तुमचा संसारच वाचणार आहे. तिथे काही चुकीचं तुम्हाला मार्गदर्शन मिळणार नाहीये. होईल तर मदतच होईल. ती तुम्ही ओळखा की आपलं नातं आता काउन्सिलरकडे जाण्या इतपत झालेलं आहे. तिथपर्यंतही जाऊन देऊ नका. हवी असेल म्हणजे तर मदत करा. हां. पण जर शक्य असेल तर तुम्ही ते लवकरात लवकर ओळखा आणि तिथेच तुम्ही उपाययोजना करायचा प्रयत्न करा. म्हणजे असं जसं आता तुम्ही काउन्सिलिंगचं बोलले, तर मला असं वाटतं का पहिले जसं आपण म्हणू का चला 25-30 मध्ये लग्न होतात. तर 40 पर्यंत ते मुलं लहान असतात तेवढं जाणवत पण नाही. कारण ते आपलं कुठेतरी पहिले तर आपलं म्हणजे नवरा-बायकोचं रिलेशन बिल्ड होण्यात, हो. नंतर मग मुलांमध्ये जातात. पण 40शी नंतरचं प्रेम म्हणजे एक तर ते खूप वाढतं, नाहीतर कुठे म्हणजे रिस्टार्ट म्हणतो ना आपण, एक तर रिस्टार्ट होतं आणि नाहीतर मग रिस्टार्ट झालं तर खूपच चांगली गोष्ट आहे. नाहीतर मग डायरेक्टली ते हो. बंद पण म्हणजे ते सायलेन्सकडे नको जायला. मग ते 40शी नंतरचं रिलेशनशिप कसं असलं पाहिजे? त्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे? आता बरेच असं होतं मॅम की 40शी पर्यंत येते तो पण स्थिर स्थावर झालेला असतो. ती पण मुलांच्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडलेली असते. मग
आता तुम्हाला पुन्हा जर तुमचं रिलेशन छान करायचंय तर तुम्ही स्वतःपासून सुरुवात करा. तुम्हाला आता वेळ आहे. तुम्ही स्वतः व्यवस्थित राहायचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतः काहीतरी नवीन गोष्टी शिका आणि तुम्ही अजून आपल्या पार्टनरला खुश कसं करू शकता याचा विचार करा. त्याला छोटे छोटे सरप्राईज द्या. त्याला काहीतरी चांगलं वाटेल अशा कॉम्प्लिमेंट गोष्टी करा. हा. त्यालाही तुम्ही एखादी छान सरप्राईज पार्टी द्या. त्याच्या बर्थडेला काहीतरी गिफ्ट द्या. कुठेतरी त्याला सरप्राईज डेटिंगवरती घेऊन जा. प्रत्येक वेळा आपल्याला ही अपेक्षा असते की नवऱ्यानेच आपल्याला डेटिंगवरती हा. न्यायला पाहिजे. तसं न करता तुम्ही कधीतरी न्या. तुम्ही कधीतरी स्वतःहून पुढाकार घ्या सगळ्या गोष्टींचा आणि सुरुवात करा कुठून तरी नवीन. हा, म्हणजे आणि 40शी नंतर अजून एक गोष्ट नेहमीच सगळ्यांनी करायला पाहिजे ती म्हणजे दोघांनी एकमेकांना काय हवंय हे विचारा. तेच गरजेचं हो, असतं तेच गरजेचं आहे. साथ देणं वेगळं आणि समजून घेणं वेगळं असतं. तर ते तुम्ही दोघं करा की ज्याच्याने तुमच्यात अजून बॉन्डिंग छान होईल आणि 40शी नंतर जे तुमचं सहजीवन आहे जे फिजिकल असो की मेंटली असो एकमेकांची काळजी घ्या. शारीरिक मानसिक काळजी घ्या आणि पुढे चालू द्या तो तुमचा ग्राफ. ऍक्च्युली मला पण असं म्हणजे 40 मध्ये आपण कसं आहे, बऱ्याचशा ज्या गोष्टी आपण जसं जसं तुम्ही सांगितलं का हा मुलं कुठेतरी मोठे होतात, थोडे इंडिपेंडंट व्हायला लागतात. फॅमिली पण तोपर्यंत म्हणजे इन लॉसचं टेन्शन नाही राहत, कुठेतरी आपण त्यातून गेलेलो असतो किंवा स्वतःसाठी स्वतः. जगा मग थोडक्यात. आता आहे ना आपल्याकडे राहतं काय, नवरा आणि बायको हेच रिलेशन, म्हणजे 40 मध्ये तेच हो. इम्पॉर्टंट राहतं का यांनी मला समजून घेतलं पाहिजे आणि तिने मला समजून घेतलं पाहिजे. ज्या गोष्टी तुमच्या राहिलेल्या आहेत सुरुवातीला त्या आता सुरू करा. तुमच्याकडे वेळ आहे त्या पुन्हा नव्याने रिस्टार्ट करा. पुन्हा नवीन तुम्ही सगळ्या गोष्टी एन्जॉय करा. कारण आपण बघतोय का लग्नाच्या 10-15 वर्षानंतरच डिवोर्सचे रेट वाढतायत. म्हणजे 40 नंतर डिवोर्सचे रेट कारण ते गृहीत धरलं जातंय. हे गृहीत धरलं जाणं बंद करा. स्पेस द्या आणि ती स्पेस किती द्यायची हे पण तुम्ही समजून घ्या. स्पेसच्या नावाने आजकाल बऱ्याचशा नको त्या गोष्टी केल्या जातात, त्या नको व्हायला. त्याच्यामुळे पण हा डिवोर्स वाढतोय. कारण काय होतंय 40शी म्हटलं म्हणजे मग असं होतंय ते की आता संपलं सगळं, मेंटली पण फिजिकली पण. पण असंही होऊ शकतं की 40शी नंतर पण तुम्ही एक छान सुरुवात करू शकता. ती सुरुवात करा. एकमेकांसाठी वेळ द्या. एकमेकांना काय हवं नको बघा. एवढं करा तुम्ही. जसं आता तुम्ही मॅरेजसाठी तेच जर आपण म्हटलं का सपोज एक मुलगा मुलगी ते काही दिवसात लग्न करणार, तर म्हणजे काही दिवसात ते प्रॉब्लेम्स जे आपण म्हणतो लग्नानंतर येतात ते नको यायला. प्री मॅरेज काउन्सिलिंग असतं त्याच्यासाठी की तुम्हाला लग्न करायचंय आता. तुम्ही एकमेकांच्या अनुरूप आहे का? तुमच्या एकमेकांच्या इच्छा अपेक्षा काय आहेत? एवढंच नका बघू, तर तुम्ही हेही बघा की तुम्ही एकमेकांच्या फॅमिली सोबत कसं राहू शकणार आहे. एकमेकांच्या फॅमिली विषयी मेंबर विषयी ओळख करून घ्या. त्यांना जाणून घ्यायचा प्रयत्न करा. म्हणजे तुमचा पुढचा प्रवास सुखाचा होतो. म्हणजे मॅम एखादा तुमचा अनुभव शेअर कराल का ज्याच्यात एखादे कोणत्या तरी केससाठी कपल आले आणि म्हणजे तुम्हाला असं वाटतं का काउन्सिलिंग नंतर त्यांचं आयुष्यच बदललंय? हो, अशा भरपूर केसेस पण आलेल्या आहेत. त्याच्यातली एक केस सांगते जी 40शी नंतरची होती. की पतीला असं वाटायचं की ही आता कुठेतरी पॉज झालेली आहे, स्टक झालेली आहे फिजिकली. आणि पत्नीला आता असं वाटायचं की आता 40शी आलेली, मोठं डोक्या एवढे झालेले आहे, तर आता आपण इथे थांबलं पाहिजे, नाही तर लोक काय म्हणतील. अरे लोक थोडे येत आहे ना तुमच्या बेडरूम मध्ये बघायला. सगळ्यात आधी तर हा कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करा की लोक नाही येत आहे. हे तुमचं वैयक्तिक आयुष्य आहे आणि तुम्ही जर इथे व्यवस्थित स्टेबल राहिलात तर तुमच्या दोघांचं रिलेशन स्टेबल राहणार आहे. मग तुम्ही ती सुरुवात करा. खूप छान, बरोबर आहे. म्हणजे ते कुठेतरी बायकांचं होऊन जातं का हो, ते आता होतं इतकी ते त्या संसारात ऑब्व्हियसली हे होतं असते की का नवरा सोडून नको ती आता सर्व 40शी नंतर नको. फिजिकल होणं म्हणजे त्यांना कुठेतरी चुकीचं वाटायला लागतं. पण ती एक अशी गोष्ट आहे की तुम्ही 90कडे गेले, 60व्या वर्षी जरी गेले तरी ती पुरुषांना हवी असते. आणि स्त्रियांनाही जर तुम्ही व्यवस्थित हँडल केलं स्वतःला फिजिकली मेंटली तर तुम्ही शेवटपर्यंत ते सुख घेऊ शकतात. आणि ते मला असं वाटतंय की 40शी नंतर तो क्लोजनेस अजून तुमचा वाढावा, एकमेकांनी तुम्ही अजून जवळ यावं आणि अजून तुमचं रिलेशन स्ट्रॉंग व्हावं. तो एक रिस्टार्ट होतं. फक्त त्याच्यासाठी तुमची मनाची तयारी हवी असते आणि ते प्रयोग तुम्ही करून बघा की आपण जर हे असं केलं. असं म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. आज 40शी नंतर होतं काय की नवरा बाहेरून दमून थकून आलेला आहे, ऑब्व्हियसली 40शी मुळे, आणि तुम्ही आता घरातच आहात, त्याच्यामुळे तुम्ही फ्रेश आहात.
तुम्हाला वाटतंय की आज आपण कुठेतरी बाहेर हो. जायचंय, नवऱ्यासोबत वेळ घालवायचंय, पण तो थकलेला आहे, तेव्हा नाही तो करू शकत आहे. तर तुम्ही हे समजून ठीक आहे, आज नाही तर उद्या जाऊ. हो. तुम्ही उद्या त्याच उत्साहाने सुरुवात करा. हो. असं नका म्हणू की काल त्यांनी नकार दिला म्हणून मग आता नाही मी त्याला सांगणार किंवा तो विषयच ड्रॉप करायचा. तसं नका करू. पुन्हा एक चान्स घ्या, पुन्हा तुम्ही ती सुरुवात करा. ठीक आहे ना, रिपिटेशन झालं तर काही हे नाही. हा म्हणजे आणि समोरची व्यक्ती मुद्दामून नाही करत आहे, त्याच्याही काहीतरी अडचणी आहेत. मॅम आता एक क्विक रॅपिड फायर राऊंड आहे. त्यात आपण म्हणजे एक शब्दात तुम्हाला ओके. उत्तरं द्यायची आहे. कॉम्प्रोमाइज, लव की प्रेशर? प्रेशर. सायलेन्स, पीस की पनिशमेंट? सायलेन्स पीस. पीस आहे. अच्छा. आणि कधी कधी तो असा सायलेंट असतो जो आपल्याला नको वाटणारा मग. ते एक वेगळा विषय होईल मॅडम. अच्छा. पण जर स्वतःसाठी पाहिजे असेल माइंडसाठी तर हो. सायलेन्स बेस्ट आहे. स्वतःसाठी पाहिजे असेल तर ते योग्य आहे, हं. पण नात्यामध्ये ते नको मग. नको. अच्छा. इन लॉस बाउंड्रीज, नेसेसरी की रूड? नेसेसरी आहे. फॉरगिव्हनेस, स्ट्रेंथ की वीकनेस? स्ट्रेंथ आहे. काउन्सिलिंग, लास्ट ऑप्शन की स्मार्ट ऑप्शन? स्मार्ट नेहमीच. ट्रस्ट, वर्ड की ऍक्शन? ऍक्शन घ्या, हा म्हणजे तपासून पहा आणि हा, ठेवा. तेव्हा. कारण ट्रस्ट अशी गोष्ट आहे जसं बोलता की मी ती खूप प्रत्येक हा. नाही, प्रत्येक बाबतीत ती ठेवा, पण तो ठेवतानाही पडताळून बघा. अंधविश्वास ठेवू नका. अंधविश्वास. लव. रिपिटेशन त्याच्यात खूप होत राहील. हा. म्हणजे एकाच गोष्टीवरती तुम्ही विश्वास आहे आणि दुसऱ्या गोष्टीवरती नाही, असं नाही होऊ शकत ना. बरोबर. आणि त्याच्यामुळे तो कंटिन्यू ठेवावाच लागतो. आणि तो ऍक्शन्सनीच कळतो. आपण म्हणतो हो, नुसतं बोलण्यात हो, नाही, मी नाही. खूप नाही. लव, फिलिंग की डेली चॉईस? फिलिंग्स. फिलिंग्स. कारण फिलिंग असलं तरच त्या सगळ्या गोष्टी तुम्ही अनुभवू शकतात. मॅम लास्टला तुम्ही फक्त असं म्हणजे एखादं कपल आहे त्यांना जाणवते का त्यांच्या जी कपल लाईफ आहे, मॅरेज लाईफ मध्ये कुठेतरी सुरुवात होतीये डिस्टन्स साठी किंवा स्पेस साठी, तर त्यांनी काय केलं पाहिजे त्याच्याने त्यांचं 5-6 दिवसात किंवा काही दिवसात त्यांचं रिलेशनशिप हे सुधरेल? सगळ्यात पहिली गोष्ट तर मी त्यांना 7 दिवसाचा एक चार्ट देते. मी हा. स्वतः जे करते अच्छा. ते तुम्हाला सांगते हा. की पहिल्या दिवस तुम्ही एकमेकाशी संवाद साधा. दुसऱ्या दिवशी तुम्ही एकमेकांसाठी काय करतायत ते करा. तिसऱ्या दिवशी तुम्ही थोडंसं एकटं राहण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला कळेल की ह्या 2 दिवसात एकमेकांसाठी खरंच आपण काय केलेलं काय आहे. केलं? तो स्पेस स्वतःसाठी द्या. चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही समजून घ्या एकमेकांना. समजून घ्या इन द सेन्स कसं असतं ते, की मी जे सांगतोय, जे शब्दात सांगतोय, त्याच पद्धतीने तुम्ही समजून घ्या. तुम्ही तुमचं गृहीत नका धरू तिथे. कारण एखाद वेळ होतं असं की मी सांगते वेगळे आणि ऐकलं वेगळं जातंय. तसं नका करू. हं. आणि 5वी गोष्ट म्हणजे सतत सोबत राहण्यापेक्षा स्पेस द्या. त्या स्पेसमध्ये पण तुम्ही इंटरफेअर न करता याची स्पेस याला दिलेली, पण होतं असं फक्त ते नावाला सांगितलं जातं की स्पेस देतोय. देतोय. पण त्या स्पेसमध्ये पण कळत न कळत शिरकाव केला हा. जातो. आणि हे ऑब्व्हियसली बायकांकडून जास्त होतं. हं. कळत न कळत होतं. कारण सतत ती चिटकून हा. राहण्याची किंवा माझी भावना असते हा. त्याच्यात, म्हणून होतं या गोष्टी. तर स्पेस द्या तुम्ही. 6वी गोष्ट हे सांगेल की रिस्टार्ट करा. जे वाद विवाद जे काही झालेलं आहे ते लगेच विसरा. तिथे लेट्स गो संपलं. करा. लेट्स गो. Conclusion करा. हो. आणि 7व्या दिवशी तुम्ही सगळ्या गोष्टींचा लेट्स गो करा. ठीक आहे, जे झालं ते झालं. नवीन पुन्हा सुरुवात करू. खूप छान. या 7 दिवसांमध्ये तुम्ही स्वतःत काय बदल केला ह्याचं ऑब्झर्वेशन करा. आणि खरंच हे आपण केल्यावरती आपलं रिलेशन स्ट्रॉंग झालेलं आहे असं बऱ्याच जणांचा रिप्लाय येतो आणि करतात ते. कारण मी त्यांना एक टास्क म्हणून दिलेला असतो आणि हा मी 7 दिवसाचा नाही देत. फक्त त्यांना एकच सांगता, आज तुम्हाला एवढं करायचं आहे, उद्या हे करू आपण, करून पाहू. हा. आणि ते करून पाहू मध्ये आपोआप ह्या गोष्टी घडत जातात. आणि ते एक नाही का 2 दिवस केल्यानंतर तिसऱ्या दिवशी ती आतूनच फिलिंग येते की आपण केलं पाहिजे हो, आहे. हो. ते नाही. कारण तुम्हाला नातं आतून टिकवायचंय. हा. नातं हे जुळलं जातं पती पत्नीचं, पण ते निभवलं जातं हे संयमाने, विश्वासाने आणि प्रेमानेच. खरंच आहे. खूप छान. जिथे तुमचं प्रेम असेल तिथं नातं लवकर तुटत नाही. जिथे विश्वास असेल तिथे पण तुटत नाही. तर प्रयत्न करा की तुमच्या रिलेशनमध्ये ह्या तिघी गोष्टी आलंच. तुम्ही आणू शकतात आणि त्या स्थिर ठेवू शकतात. स्थिर कोणतीच गोष्ट नसते ही मान्य आहे, पण प्रयत्न करा, सातत्य ठेवा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट रिलेशनमध्ये हीच आहे की तुम्ही सातत्य ठेवा, प्रयत्न करत राहा. एकमेकांना जाणून घ्यायला, एकमेकांशी संवाद साधायचा प्रयत्न करा. खूप छान. म्हणजे तेच आहे, आपण एक गोष्टीवर 10 वर्ष भांडू शकतो.
ती जर 10 दिवसात मिटवली तर किती म्हणजे 9 छान होतं, म्हणजे छान तुमचे होतं. बाकीचे दिवस किती हेल्दी जातील आणि हॅपी जातील. प्रणयताई, आजच्या संवादामध्ये तुम्ही इतकं छान सांगितलं आणि त्याच्यातून महत्त्वाच्या गोष्टी मला जी समजली का आपला छोटासा संवाद आणि छोट्याशा सवयी बदलल्याने आपलं नातं अजून टिकू शकतं आणि हॅपी होऊ शकतं. तुम्ही नुसतं बोलणं गरजेचं नाही, तुम्ही कम्युनिकेशन करणं, तुमचे ऍक्शन्स दाखवणं हे खूप गरजेचं आहे. आणि मदत घेणं ही कुठेतरी तुमची कमजोरी नसते, मदत घेणं ही तुमची मॅच्युरिटी असते. स्वतःकडे माणूस म्हणून बघा, समाजाकडे माणूस म्हणून बघा, तर सर्व गोष्टी चांगल्या होतील. प्रणयताई, तुम्ही आजच्या ह्या पॉडकास्टमध्ये इतकं सुंदर रिलेशनशिप, कुटुंब, संसार याच्यावर बोलले आहे. मला खात्री आहे का प्रत्येक कुटुंबामधलं एक तरी याच्यातलं टॉपिक आहे जे कनेक्ट होणारं असेल आणि हेल्पफुल असेल. थँक्यू ताई, तुम्ही एक्सप्रेस विथ शिल्पामध्ये आल्याबद्दल. मी शिल्पा वानखेडकर, पुन्हा भेटूया एक्सप्रेस विथ शिल्पाला नवीन विषयासह, नवीन गेस्टसह, नवीन चर्चेसह. धन्यवाद. थँक्यू शिल्पा मॅम, इथे मला बोलवलं आणि माझे अनुभव तुम्ही जाणून घेतले, ऐकून घेतले, त्याच्याबद्दल खरंच मनापासून आपले धन्यवाद. धन्यवाद.